रेंजके नमो अक्का जिंदाबाद जिंदाबाद। खरं तर दिवाळी हा सर्वात मोठा हिंदूंचा सण। प्रभू रामचंद्र वनवासातून घरी आल्यानंतर लाखो दिव्यांनी त्यांचं स्वागत केलं आणि तेव्हापासून आपण दिवाळी साजरी करतो। आपण बघू शकताय हे चित्र। खरं तर मी आता बुलढाणा जिल्ह्यातील मध्य प्रदेशच्या सीमेवर असलेल्या 40 टापरी या गावात पोहोचलेलो आहे आणि हे जे चित्र आपल्याला दिसतं इथं ही शाळा वगैरे भरलेली नसून या ठिकाणी ही चित्रकला स्पर्धा आहे। दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी पाडव्याच्या सकाळी ही चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात येते आणि ही दरवर्षी होते। खरं तर या आदिवासी पाड्यावर ही दिवाळी जी साजरी करण्यात येत आहे ही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडून करण्यात येत आहे। खरं तर हर्षवर्धन सपकाळ गेल्या अनेक वर्षांपासून आदिवासी भागात येऊन दिवाळी आदिवासी बांधवांसोबत साजरी करतात आणि या ठिकाणी ते एकटेच येत नाही तर सहपरिवार येतात। आजही आपल्यासोबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सर आहेत। सर, काय म्हणाल, या ठिकाणी दिवाळी साजरी करताय, आदिवासी बांधवांसोबत दिवाळी येऊन तुम्ही अनेक वर्षांपासून साजरी करताय, काय उद्देश आहे? 26 वर्षे पूर्ण झाले आणि 27व्या वर्षी यावर्षी आम्ही दिवाळी साजरी करत आहोत। दीपावली म्हणजे दिव्याची पूजा, प्रकाशाची पूजा। माझ्याजवळ आमच्याजवळ असणारा जो प्रकाश आहे, यथाशक्ती यथाक्षमता, तो प्रकाश घेऊन जिथे अंधार आहे त्या अंधारामध्ये जाऊन तो अंधार हा तेजोमय करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे आणि तो प्रयत्न हा साकार करण्याच्या अनुषंगानं या समस्त पंचक्रोशीतील गावकरी आदिवासी मंडळी ही माझ्यासोबत आहे। मी आदिवासींच्या सोबत पाड्या वस्तीवर येऊन दिवाळी साजरी करतो हे खोटं आहे। हे माझे आप्त आहेत, हे माझे सगळे सोयरे आहेत, हे माझे फार जीवनशकंठस्थ मित्र आहेत आणि आम्ही सर्वजण जी आहे ही सामूहिक स्वरूपाची दिवाळी साजरी करतो। सुरुवातीला कुपोषण हा फार महत्त्वाचा, ऐरणीचा आणि जीवन मरणाचा प्रश्न होता। पुढे शिक्षण, बालसंगोपन हे विषय ऐरणीवर आले। नंतरच्या काळात गावठाण, जमिनीचे पट्टे या संदर्भात माफक यश मिळालेले, मात्र तो संघर्ष सुरू आहे आणि आता थेट मुख्य प्रवाहात सामील होण्याच्या अनुषंगानं